नमस्कार, प्रियंकाज किचन या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला मालवणी पद्धतीची चमचमीत आणि झणझणीत चण्याची उसळ करून दाखवणार आहे। ही उसळ तुम्ही भाकरी, भात किंवा चपाती सोबतही खाऊ शकता। आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। तर वाटण्यासाठी इथे मी एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, पाव वाटी ओलं खोबरं आहे, 4 ते 5 लसूणच्या पाकळ्या आहेत, अर्धा इंच आल्याचा तुकडा आहे। प्रथम मी कांदा तेलामध्ये भाजून घेते। कांदा चांगला तांबूस कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा। थोडंसं आपण तेल टाकून घेऊया, म्हणजे कांदा पटकन भाजला जाणार। कांदा चांगला भाजला गेलाय। आता त्याच्यामध्ये लसूण, अद्रक आणि ओलं खोबरं सर्व टाकून घेते आणि ज्या पद्धतीने कांदा भाजून घेतला त्याच पद्धतीने मी ओलं खोबरं सुद्धा भाजून घेणार आहे। आता आपण हे सर्व उतरवून घेऊया। आता वाटणामध्ये मी 1 चमचा मालवणी मसाला टाकून घेते आणि इथे मी चणे 2 शिटी करून कुकरला शिजवून घेतलेले आहे। हे बघा छानपैकी नरम झालेले आहेत। आता त्याच्यातले मी थोडेसे या वाटणामध्ये टाकून घेते। चणे टाकल्यामुळे या भाजीला घट्टपणा येणार। वाटण आता गार झालेले, आता ते मी मिक्सरला एकदम बारीक वाटून घेते। वाटण झालेलं आहे। आता आपण भाजी बनवायला घेऊया। तर कढईमध्ये मी 1 चमचा तेल टाकून घेते। तेल गरम झालेलं आहे। आता त्याच्यामध्ये मी एक बारीक कांदा चिरून घेतलेला तो घालून घेते। कांदा चांगला नरम करून घ्यायचा। कांदा आता नरम झालेला आहे। आता कढीपत्ता आणि इथे 1 टोमॅटो बारीक कापून घेतलाय तो घालून घेते। टोमॅटो कांदा नरम झालेला। आता आपण मसाले टाकून घेऊया। आता मी इथे 1 चमचा मालवणी मसाला टाकून घेते। गरम मसाला अर्धा चमचा टाकून घेते। इथे पाव चमचा हळद घालून घेते आणि थोडीशी काश्मीरी मिरची पावडर टाकून घेते। आता हे मसाले आपण चांगलेसे परतून घेऊया। आता आपण जे वाटण बनवून घेतलेलं होतं ते या फोडणीमध्ये घालून घेऊया। आता हे सर्व वाटण आपण मिक्स करून घेऊया। 2 मिनिटांसाठी मसाले चांगले शिजवून घेऊया। मसाले आता चांगले परतून झालेले आहेत। आता याच्यामध्ये थोडंसं आपण गरम पाणी टाकून घेऊया। पुन्हा असं आपण मिक्स करूया। आता इथे मी चणे जे शिजवून घेतले होते ते टाकून घेते याच्यामध्ये। असं मिक्स करून घेऊया। रस्सा भाजीला चांगला खळखळाट उकळा आला पाहिजे। इथे मी एक बटाटा सोलून असा मोठासा कापून घेतलेला आहे, तो याच्यामध्ये घालून घेते। आणि आता चवीपुरतं मीठ टाकूया। आणि 5 मिनिटं चांगलं शिजवून घेऊया। चणा बटाटा रस्सा भाजी खायला तयार आहे। आता त्याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेते। आपण मिक्स करून घेऊया। ही भाजी आपण भाताबरोबर, भाकरीवर सुद्धा खाऊ शकतो। मटन रस्सा, चिकन रस्सा सर्वाला मागे टाकेल अशी ही भाजी तयार झालेली आहे। तुम्ही देखील अशा प्रकारे रेसिपी करून पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा।